आईचं चालू इकडं स्वयंपाक. भाजी झालेली आईची, आता आई चपात्या बनवते. आज आईने शेवग्याची भाजी केली. आपले जे काटवणातले शेजारी ना, तर त्यांच्याकडून शेवग्या शेंगा आणल्या होत्या. आणि इकडं जनावरांना खायला टाकलं आहे सगळ्यांना. काल जी ओली वैरण आणली होती ना, तर तीच कुट्टी करून टाकली. मी सकाळी उठलो, सकाळची लाईट होती, तर उठल्या उठल्या लगेच कुट्टी करून ठेवली होती इकडं. तर एवढी कुट्टी शिल्लक आहे आणि ह्यांना बराच वेळ झालं मी खायला टाकलं आहे. काही काहींचं खायचं होत आलं आहे. आज ओली वैरण आहे ना, त्याच्यामुळे जरा चांगलं खाल्लं यांनी. आपलं शेणखत पण टाकायचं आहे. उकांडा भरलाय पूर्ण. उकांड्यावर थोडे साईडनी गांडूळ आहेत ना, थोडे थोडे, तर ते खातात बगळे तिकडं. ओली वैरण होते ना, चिमणीने पाला पाला खाल्लाय आणि जी चिपाड होतं ना, कांड हे असं, तर ते सगळं त्यांनी तसंच ठेवले. हट ना चिमण्यासारखं, म्हणजे तसं ठेवलंय. खात नाही पूर्ण कधीच तो. आता एक छोट्या वासरांना पाणी पाजून घेतोय. गंगाला तर पाणी पाजलेलंच आहे. तिला जागेवरच बघुण्यात दाखवलं होतं, तर ते बघुण्यातलं पाणी पिली ना आराम करत बसली. खाल्लंय पण त्यांनी. तिचं पिल्लू पण पलीकडे आराम करत आहे. हे पिल्लू पण पाणी पिते लगेच. तिकडच्या बांड्या वासराला दाखवलंय मेंटासला, तर हे हरणे पित आहे. लय दम्मा आणि पाणी पितो बघून बघून त्याला. इकडं गाईचं चालू आहे आराम. मोत्या तर कधी पण आरामच करत असतो. मोत्या, ए मोत्या, उठला का? मोकळं सोडायचं का तुला? होय खातो मग, त्यामुळे मी हात लावत नाही तुला. चल. त्याने असं पंजात देतच नाही तो, अगोदर तोंड. आपण मध्ये सर्जल तिकडं लिंबाच्या झाडाखाली बांधत होतो ना, तर तेव्हा नव्हते. पण इथं मॅटवर आता सारखं बांधतो ना आपण त्याला, गंगाला तिथं बांधल्यापासून, तर त्याची स्किन खराब होते. इथं लालसर होतं स्किनला असं. म्हणजे इथं छातीवर जास्त भार पडतो ना, त्याच्यामुळे इथलं साल्ट निघून जातं, केस वगैरे निघून जातात. त्याच्यामुळे एवढं लाल झाले तिथं. पलीकडल्या साईडने पण असंच लाल झाले. आणि गोचिड पण झालेत त्याला. आता मी त्याला दुपारून फवारून घेतो. त्याला साबण लावून धुतला होता, तरी पण गोचिड झालेत. तर गोचिडचं औषध लावतो किंवा फवारून घेतो त्याला. आपल्याला थोडीशी अद्रकीच्या बियाण्याला ऑर्डर आली होती, तर त्या ऑर्डरची अद्रक इथं ठेवली आपण घराच्या भिंतीला लावून. तिला झाकून पण ठेवायचं आहे, म्हणजे जास्त सुकणार नाही. आणि आपल्याला इकडे ठेवली ही पोत्याखाली झाकली ना, तर एवढंच बियाणं ठेवलं आहे आपल्याला घरी लावण्यासाठी सध्या तरी. आणि जी बाज मी तिथं मोत्याची वर ठेवली ना, तर ती मला आता इथं ठेवा वाटते, कारण की इथं सध्याला लई गार सावली. कढीपत्त्याला पण पाला आला आहे, रामफळीला पण पाला आला आहे. त्याच्यामुळे इथं आता चांगली सावली तयार झाली. त्यामुळे मी बाज इकडंच घेतो. मोत्याला सावलीला काहीतरी दुसरं करतो आणि बाजही इकडं घेतो सावलीत. तर तुम्ही म्हणाल हे तर ऊन दिसतंय थोडं थोडं, पण एवढ्या उन्हातच म्हणजे ठीक राहते एवढी सावली. इकडं ह्यांना बांधलेलं आहे गायांना, तर ऊन पण भरपूर पडलेलं आहे. इकडं मायडी राणीचा किल्लरीचा आराम झाला. शुभश्री आत्ता उठली मला बघून. आज शुभश्रीची जागा हे देवशेनी मला बघून उठली आहे. शुभश्री तर तिकडं बांधली आहे, पण ही देवशेनी, तर देवशेनी मला बघून उठली आहे. आणि राणीच्या जागा बदलली. राणी इथं किल्लरीपाशी असते, पण आज राणीला तिकडं बांधले आणि देवशेनीला इथं बांधले. तरी देवशेनी म्हणजे आलं की इथं थांबली होती ना, त्याच्यामुळे मग तिला इथंच बांधलं, जिथं थांबली तिथंच. आत्ता दुपारचं जेवण वगैरे झालं आहे माझं. बैलांचा आराम चालू आहे.
जर्शकांना आता ऊन ह्या 2-4 दिवसापासून आपण 3 टाईम पाणी पाजतोय. ऊन जास्त पडतंय ना, त्याच्यामुळे त्या 3 टाईम पाणी पित आहेत. त्याच्यामुळे त्यांना पाणी पाजलेलं आहे, तर त्या उभंच राहिलेले आहेत. बैलांचा आराम चालू आहे. तर आज आहे अमावस्या, उद्या आहे गुढीपाडवा. तर आज अमावस्या आहे, तर मी आज बैलांना धुवून घेतो. इकडं पण पिल्ल्यांचा आराम चालू आहे, मोत्याचं पण आराम चालू आहे. आता मला बघून उठेल मोत्या, उठलाच. गंगा उठली, भैयानी गंगाला पाणी पाजलं नाही वाटते, तर मी गंगाला पाणी पाजतो. बाकी इकडं आराम चालू आहे सगळ्यांचा. गंगा पाणीवर आणली. गंगाला इथं गवत शेतात बांधले डाळिंबाच्या बाजूला. ती वाळच गवत आहे, पण खायला ती पोटभर. 4 वाजले, त्यांना मध्ये बांधून घेतो सगळ्यांना. तर 2-2 करूनच नेतो. रस्त्यात गंगापाशी जो वेल आहे ना, तर तो वेल खातात जर कोणी मोकळं सोडलं तर. कारण हिरवं खायला नाही ना, मग हिरवं दिसलं की लगेच त्यांना खाऊ वाटतं. त्याच्यामुळे, आणि तो वालाचा वेल खातील, त्याच्यामुळे 2-2 घेऊन जातो. त्यांना खायला ठेवले, सगळ्या जणांना ठेवले, लास्टला पिल्ल्यांना ठेवले. अरे पाय काढ बाबा, लांबून झालं थोडं, इकडं पाठी सरकवतो म्हणजे आता व्यवस्थित खाईल. पाय ठेवतो आहे तिथे पाठीत. ह्या छोट्या वासरांना वैरण टाकले, यांना कुट्टी थोडी कमी होती म्हणून. आता सगळ्यांना जेवण दिले, मोत्याचं जेवण राहिले, तर ते पण मोत्याला देणार आहे मी. दर ए खातोय तो आता. तर आता मी गहू गोळा करतोय. एक बैलगाडी आणली, आणखीन एवढंच भरेल, तर दुसरी एक खेप होईल आणखीन. तर याच्यातलं थोडंसं माझ्याकडून सांडलं आहे पण पाठीमागं. आणि आता ही बैलगाडी इथं खाली करायची. इथं कंस ठेवलेत ना, तर त्याच्या बाजूला कंस झाकून ठेवलेत, तर त्याच्या बाजूलाच हा गहू खाली करायचा आहे. मग उरलेला आणखीन एक बैलगाडी भरेल, तो पण लगेच आणायचा आहे. पहिली खेप खाली करून मी आलो आता दुसरी खेप न्यायला. तर आता राहिलेला हा दुसऱ्या खेपेत जाईल. हा एक तर राहिलेला गहू दुसऱ्या खेपेत न्यायचा. आता भैया टाकेल. तर गहू आणून जमा केला, असा पेंड्या लावून ठेवल्यात एका जागेवर, म्हणजे पाऊस वगैरे आला तर झाकता येईल. किंवा आता मळायचं म्हटलं तरी आणायचंच होतं ना, तर त्याच्यामुळे इथं गोळा करून ठेवला आहे. आणि हार्वेस्टर जी मशीन असते ना गहू काढायची, तर ती एवढ्या गव्हासाठी येत नाही. आपला फारच थोडा होता ना, आणि आसपास कोणाचा गहू नव्हता, त्याच्यामुळं आपल्याला छोट्या मशीनने करायचं आहे. ज्याने आपण ज्वारी मळले ना, तर त्या मशीनने हा गहू मळायचा आहे. त्याच्यामुळे आपण गहू इकडे आणला आहे. आणि मी जात होता बैलगाडी घेऊन ऊस आणायला. भैया ऊस तोडतोय, तर आता ऊस आणून घेतो. कंस आधी आणायचे पप्पा का ऊस? बरं, हा एक चिमणी आहे एक. तर आता मी अगोदर कंस आणून घेतो आणि मग नंतर ऊस आणता येईल. आता कंस पण भरलेत बैलगाडीत, कणसाचे पोते घेऊन आलो आहे. पप्पाने भैयाने टाकले ना, तर लईच पटकन टाकले. बैलगाडी तिथं गेली की दोघांनी टाकले 4-4 पोते, की मग झाले आणायचे. तर हे जनावर यायला तर आपल्या हौदा पाणी प्यायला. पिऊ द्या ना. चला, आता हे कणसाचे पोते मी खाली करतो. इथं आपले पहिले कणस ठेवले होते ना, तर ते ऐक बैलगाडी घेऊन आलो आहे काटवनात. तर आई इकडे ज्वारी काढते समोर, आणि इथल्या पाईप न्यायचेत. काटवांचे पाईप आणले होते भिजवायला काळ्या कलरचे, तर ते पाईप घेऊन जायचेत आपल्या कोट्यावरच्या शेतात. आणि परत येणार आहे मी इथले ज्वारीचे कणसं घेऊन जायला. अगोदर पाईप ठेवून येणार आहे, त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा दोरी आणली, इथं बैलगाडीला बांधली. तुम्हाला न्यायला आलो आहे, चला. हां, कशामुळं म्हणजे
घरी नाही घ्यायचं हो लगेच चल चल नाही ये बस बैलगाडीत. आपण लई दिवसापूर्वी आणलेल्या नळ्या तर पॅक करून घेतल्यात, मागून पॅक केल्यात, समोर पण एका जागेवर पॅक केल्यात. तर आता नळ्या घेऊन जातो घरी, परत नळ्या घरी ठेवतो आणि हे ज्वारीचे काटलेले कंस न्यायला येतो. तोपर्यंत आई काढते ज्वारी तिकडे समोर. तर मला जाऊन परत यायचं, उशीर झाला आहे आणि आत्ताच 6 वाजलेत. घरचे कामं जनावरांचे तर पप्पा करतीलच. ऐक मी परत आलो काटवणार डबल. इकडं आपली ज्वारी काढायला चालू आहे. नळ्या खाली केल्या घरापाशी, म्हणजे आपल्या मोसंबीच्या शेतात खाली केल्या, जिथं आपण हुरडा लावला होता ना तर तिथं खाली केल्या. आणि बैलगाडी घेऊन परत आलो काटवण्यात. इथं कणसाच्या थायल्यात ना तर त्या ठेवल्यात बैलगाडीत, मीच ठेवल्यात कारण थोडा लवकर आलो होतो. बैल चरायला सोडले असते तर मग लगेच झुपावं लागले असते, कारण की आता दिवस मावळायला लागलाच आहे ना त्याच्यामुळं. आणि आईची का चालू इकडे ज्वारी काढायची. इथली काटलेली पण आहे, कणसं नेलेत. मग आता भाभीला नाईला पण घेऊन जायचं लगेच, त्याच्यामुळे मग थोडा वेळ थांबतो इथंच. आणि थोड्या वेळासाठी बैल सोडायची आणि झुपायची नको. त्यांना मी मुंगशे पण घातलेत, कारण गहू आणताना मग सारखंच त्यांनी खायला बघितलं असतं खाली, त्याच्यामुळं मुंगशे घातलेत त्यांना. मुंगशे काय म्हणतात ते. तर आणखीन 2 दिवसात आपली ही ज्वारी काढायची होईल. 2 नाही, उद्याच्याला तर सण आहे गुढीपाडवा, उद्याच्या नंतर 5-6 दिवसांनी होईल काढायची. ही काढायला आली तरी हिरवीच आहे. आपण शेवटला थोडं पाणी दिलं होतं ना, आणि रान चांगल्या क्वालिटीचं इकडचं. काळी जमीन आहे ना त्याच्यामुळं ओलाव जास्त दिवस टिकून ठेवते, त्याच्यामुळे ज्वारी हिरवी आहे. वरती दुपारी आभाळ पण आलं होतं आणि आता पण आभाळ आहे. तिकडं जिकडं सूर्य मावळतं आहे तिकडं नाही, पण आपल्या डोक्यावरच म्हणजे आपल्या शेतावर आभाळ आहे ना, तर त्याच्यामुळं आज गहू गोळा करून घेतला आहे. गहू कणस आणि हे पण कणस त्याच्यामुळेच लवकर चालू आहेत लगेच, कारण की पाऊस वगैरे आला तर भिजायला नको. काढून ठेवली फक्त नेण्यासाठी, भिजायला नको. तर आज अमावस्या आहे तर उद्याच्याला गुढीपाडवा आहे. तर जवळपास सगळ्यांनी आजच बैल धुतलेत. म्हणजे काही 2-4 काही पर्सेंट असतात की ते उद्या धुतात, म्हणजे काय अर्धे आज धुतात अर्धे उद्या. आज धुतले तरी काही हरकत नाही ना, उद्या धुतले तरी हरकत नाही, पण बैल धुतातच गुढीपाडव्याला, म्हणजे अमावस्याला धुतात किंवा गुढीपाडव्या दिवशी. तर मला आज टाईम भेटलाच नाही, दुपारी ऊन होतं म्हणून मी टाळाटाळ केली. आणि दुपारच्या नंतर जेवण झाले, मग पप्पा म्हणले की गहू आणायचा आहे, गहू कणसं आणायचे, त्याच्यामुळं आज धुणंच झालं नाही बैल. तर मग मी उद्याच्याला सकाळी जाईल गुढीपाडव्या दिवशी, उद्याच्याला साबण लावून वगैरे चांगले धुतो. आणि म्हणजे माणूस आहे, कारण की लोक गाड्या वगैरे धुतात, तर आपल्याकडं तर काय गाडी वगैरे नाही, पण बैलच धुण्याचा खरा मान. कारण पूर्वी जेव्हा संत पारंपरिक चालतच आलं, पण तेव्हा 4 व्हीलर वगैरे गाड्या अशा नव्हत्या, तर तेव्हा बैलांना तर कंपल्सरी धुतच होते. म्हणजे काय लॉजिक असेल किंवा काय पण असेल, पण आहे. आणि ते पूर्वज तर हुशारच होते, त्यात काही शंकाच नाही. तर त्याच्यामुळे सगळे जनावर तर आपण नाही धुवू शकत. पोळ्याला तर धुतले होते सगळे, पण पाडव्याला सगळे नाही धुवू शकत. तर बैल तर मी उद्या नक्कीच धुईल. हे समोरचे 2 पांढरे बैल धुईल आणि घरी जे छोटे तांबडेत ना तर त्यांना पण धुईल थोडंसं. घरी आलो आता, बैल पाणी पित आहे, तिकडे चिमण्या पाणी पितोय. चिमण्या आज 2 टाईम पाणी पितोय, कारण की तो बैलगाडी झुपल्यापासून सारखा चालतोय. आणि बरंच खेपा इथल्या 3 खेपा केल्यात आपल्या घरापासल्या शेताच्या, आणि काटवातल्या 2 केल्यात. आणि बैलगाडी सोडली इथं जिथं आपण गहू ठेवला होता ना, तर तिथं बैलगाडी सोडली. ते पोते मी संध्याकाळी नाही, उद्या सकाळी खाली करेल. संध्याकाळी पण मला वेळ नाही भेटणार, उद्या सकाळी खाली करेल. आणि दिवस मावळून गेला आहे, घरचे कामं सगळे झाले असतील. भैयानी मोठ्या गाय पण पाजले असतील, वासरं पप्पानी पाणी पाजले असतील. बरं कामाला जाऊ. मळ काय माळायचं ते उद्याच्याला तुला मी धुवणारच आहे. आत्ता पण धुवू का बैलांना? आता थोडंसं धुतो, त्यांना पाणी टाकतो. थंडी नाही वाजायची मोठाले, ते थंडी नाही वाजणार. गरमीचे दिवस आहेत, त्यांना थोडंसं धुवून घेतो आज. मग उद्याच्याला क्लीन धुणार साबण वगैरे लावून. बैलांना धुतलं म्हणजे पाणी मारले त्यांना. आणि आता टाईम झाला आहे 7 वाजलेत. 7 वाजले, धुतले. थंडी नाही वाजणार त्यांना, कारण की मोठे बैल आहेत ना, आणि गरमीचे दिवस चालू आहेत, उन्हाळा आहे, त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजणार नाही. जस्ट एक अर्ध्या तासात तर ते वाळून जातील.
त्यांना मी आता जागेवरच बांधणार आहे, ते बसणार वगैरे नाहीत, भरायचे नाहीत. सर्जेच्या अंगावर जास्त मळ निघाला, चिमण्याच्या अंगावर नाही मळ निघाला. सर्जा काय करतो, ते पायाने माती उकरतो ना, त्याच्यामुळे त्याच्या खालून वगैरे माती लागते अंगाला. आणि एवढे स्वच्छ म्हणजे चोळून वगैरे नाही धुतले, चोळून वगैरे उद्याच्याला, पण आज पूर्ण ओला केला, चेहऱ्यापासून शेपटापर्यंत पाय वगैरे सगळं. आणि ह्याचं पण सगळं ओलं केलं आहे. आता मी दुपारी धुवायला पाहिजे होते, पण मला दुपारी उन्हात नको म्हटलं, आणि नंतर दुपारून कामं लागले, त्याच्यामुळं मग उशीर झाला धुवायला.